हे शिवसंस्कार चित्रकाव्य दालन म्हणजे फक्त फ्रेम्स आणि चित्र नाही आहेत. आय विल रिक्वेस्ट यू ऑल टू गो थ्रू दिस पोएम्स and also see the pictures so that you know the history of Chhatrapati Shivaji Maharaj and what happened then. Since you all college students especially, I'll request you so that this will help you in develop in your career. यहाँ पे आपको सिर्फ छत्रपति शिवाजी महाराज के पोस्टर्स नहीं है, यहाँ पे आपको मैन मैनेजमेंट क्या है, छत्रपति शिवाजी महाराज की पर्सनालिटी से हम क्या सीख सकते हैं वो है. हम बच्चों के लिए और सबके लिए आह्वान करेंगे कि आप यहाँ पे आइए, बिकॉज हमें आपको ये सेशंस देने हैं. तो छत्रपति शिवाजी महाराज के पूरे जीवन के ऊपर आधारित ये आपको पोएम्स दिख रहे हैं और इस सबका श्रेय क्रेडिट अगर मैं बोलूँ तो आपके फलदेसाई सर का है, बिकॉज ही हैज इनिशिएटेड दिस. बहुत महीनों की मेहनत है सर की कि सर ने ये विजन देखा कि हमारे सांगे में ये अच्छा प्रोग्राम हो, ये उपक्रम हो, ताकि हमारे बच्चों को भी छत्रपति शिवाजी महाराज के ऐसे फैसेट्स समझ में आए, ऐसे डिफरेंट एंगल समझ में आए, उनके कैरेक्टर के ऐसी खूबियां समझ में आए जो बहुत मायने रखती है हमारे ओवरऑल डेवलपमेंट के लिए. एक ही अगर छत्रपति शिवाजी महाराज का वर्णन करने जाए तो सबसे सुंदर वर्णन किसी ने किया हो तो कविराज भूषण तिवारी ने किया है. आप जानते हैं वो क्या कहते हैं छत्रपति शिवाजी महाराज के बारे में? सुनना चाहेंगे? सब लोग सुनना चाहेंगे? हाँ जोरदार नहीं है बिल्कुल. हाँ कैसा आना चाहिए? इंद्र जिमि जंभ पर बाढ़व सुअंब पर रावण सदंभ पर रघुकुल राज है. पवनवारी वाह पर संबुरती नाह पर जो सहस वाह पर राम द्विजराज है. दावा ध्रुव दंड पर चिता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है. तेज तमांस पर कान जिमी कंस पर त्योमलेंच बंस पर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. भुरग्यांनी बी तांचे तेजो एक ताच्या आधाराचेर चालचें आनी तुमी तुमचे पिळगेक बी अशें सांगपाक जाय की शिवाजी महाराज कसो आशिल्लो, तेजे गुण कशे आशिल्ले. की भुरग्यांनी सगळे आपापले जे एक गुण आहे तेजे स्वभावाचेर भुरग्यांनी चालचें आनी सगळे सांगेकारांनी हाजो आस्वाद घेवचो. 3 दिसांचो जो प्रोग्राम आसा तो सगळ्यांनी आमी सक्सेसफुल करूया. जिकडं आम्ही आता स्थापित केला आहे या प्रायमरी स्कूलमध्ये हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाबद्दल सांगायचं म्हणजे हा कार्यक्रम शिव महाराजाबद्दल संपूर्ण माहिती देण्यासारखा आहे, त्यांच्या चरित्राविषयी माहिती देण्यासारखा आहे. राज्य कसं घडावं आणि हिंदुत्व आणि त्याच्यासोबत इतर सर्व धर्म कसे पुढे घेऊन जावं हे त्यांच्याकडून शिकावयासारखी गोष्ट आहे. म्हणून हा कार्यक्रम तुम्ही सर्व मुलांनी लक्ष देऊन जे इकडं निमंत्रित आले आहेत सदस्य आमचे श्री अनिल नलावडे सर आणि पद्मश्री राव हे तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल व्यवस्थित माहिती देतील. ही माहिती तुम्ही सर्वांनी गोळा करावी आणि लक्षात ठेवावी आणि असेच शिवाजी महाराज सारखे त्यांचे सर्व जे गुण होते ते आत्मसात करून तसंच त्या वावरावे आणि आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करावे. हा कार्यक्रम शिवजयंतीसाठी उपस्थित केलेला आहे. इकडं 3 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम ठेवला आहे. उद्या 19 फेब्रुवारी 2026 म्हणजे शिवजयंती आहे. या शिवजयंती निमित्त आम्ही शिवाजी महाराजांचा ब्रासचा मूर्ती अनावरण सोहळा होणार आहे. या अनावरण सोहळ्यात तुम्ही सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही तुम्हा सर्वांना विनंती आहे. म्हणजे हांव सगळ्या प्रेसाचे खूप खूप आभारी आसा की गेले कित्येक दिवस तुम्ही या आमच्या उपक्रमाचो सगळे कडेन प्रसारण करीत आसात. शिवसंस्कार साईशा प्रोडक्शन मुंबई आणि हे कलादालन तांणी घडोवन हाडिल्लें आसा आमच्या गोमंतकीय जनते कडेन, विशेष करून आमच्या शालेय भुरग्यां खातीर, कॉलेजीच्या भुरग्यां खातीर. कारण शिवसंस्कार आपल्या मनाचेर जावप हें अत्यंत गरजेचें. म्हणूनच आयज मुंबईहून ते मुद्दाम जावन हांगा आयिल्ले आसात. 5 दीस हे प्रदर्शन आसा. अत्यंत सुंदर रित्या कांय कवितांचो म्हणजे सुरवातीच्यान छत्रपती शिवाजी महाराज घडले कशे ह्या कविता स्वरुपांतल्यान तांकां प्रत्येक क्षणाक प्रत्येक कविता एक्सप्लेन करपाचो हो उपक्रम आसा. आनीक तांचे कडेन खुबशे साईशा फावंडेशनाचे शिवसंस्काराच्या विशयी ह्या कलादालनाच्या विशयी संपूर्ण माहिती आमच्या भुरग्यांक दिवपाचो हो उपक्रम. हें फक्त पोस्टर पळोवन वचपाचें न्हय तर त्या भुरग्यांच्या मनाचेर परिणाम जावपाक जाय.
तुमकां सगळ्यांक खबर आसा की फाल्यां शिवजयंती आसा आनी ह्या शिवजयंतीच्या निमित्तान सांग्या भितर म्हाका दिसता गोमंतकांतलो सगळ्यांत व्हडलो छत्रपती शिवाजी महाराजांचो एक आसनस्थ पुतळ्याचें अनावरण जाता आनी ह्या अनावरण समारंभाक आमकां आमचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तशेंच दिगंबर बाब कामत बांदकाम मंत्री तशेंच आमचे रमेश बाब तवडकर आमचे कला आनी सांस्कृतीक मंत्री तशेंच आमचे पर्यटन मंत्री रोहन बाब खावटे आनी बाकीचे आमचे सगळे मंत्री आनी आमदार हांगा अपेक्षीत आसा आनी त्याच बरोबर वेगळें म्हणजे कितें की आमी हो समारंभ सुरू करता आसतना ताका एक वेगळ्या भशेन आमी हें करतात की आमचे अध्यात्मीक जे छत्रपती शिवाजी महाराजांक अपेक्षीत आशिल्ले की आमचे स्पिरिच्युअलिटी ही आमच्या लोकां मदीं आसपाक जाय आमची परंपरा आमची कला आमचे इतिहास वा आमची जपणूक जावपाक जाय आनी त्या निर्धारान आयज आमचे संगमपूर शिवसाम्राज्य समिती हे मुखार येवन तांणी घेतिल्ले आसा आयज संगमेश्वर नायक त्याचे अध्यक्ष आसात आनीक आमचे सांगे नगरपालिकेचो खूब मोठो हातून भितर आसा सांगे नगरपालिकेच्या उद्यानान भितर हो भव्य दिव्य पुतळ्याचे हे आसात तांच्यो आमच्यो सांगे नगरपालिकेच्यो अध्यक्षा चेअरपर्सन बाय संतिक्षा गडकर हांगा आसात. ह्या सगळ्यांच्या उपक्रमांतल्यान एक आमचे म्हणजे स्पिरिच्युअल फेस्टिवलाची सुरवात जाता. आमचे परमपूज्य आदरणीय पद्मश्री विभूषित श्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी श्री म्हणजे तपोभूमींतल्यान आनीक ह्या देश विदेशांतल्यान खुबशे संत महंत म्हणजे 8 संत महंत जांची एक अध्यात्मा भितर स्वताची एक शक्ती आसा आनीक तांकां प्रत्येक दिसाक लाखो लोक आयकतात तांचे प्रवचनां. ते सगळे महामंडळेश्वर आनीक संत महंत ह्या भुमीचेर येतात, सांगे भागान भितर येतात आनी तांच्या आशिर्वादांतल्यान भव्य दिव्य स्पिरिच्युअल फेस्टिवल जाता आनी तातूंत भितर छत्रपती शिवाजी महाराजांचे हे पुतळ्याचे लोकार्पण जाता. असो हो अद्वितीय असो असामान्य असो हो कार्यक्रम फाल्यां हांव सगळ्या आमच्या लोकां कडेन मागतां की तुमचे सगळ्यांचे पांय सांग्या कडेन लागुनी फाल्यां सांजचे 6 वरांचेर ह्या कार्यक्रमाची सुरवात जातली आनीक हो असो अद्वितीय असो कार्यक्रम आनीक जेन्ना आमी पुतळ्याचें अनावरण जातलें त्या वेळाचेर भव्य दिव्य असो हो प्रकार आसतलो. आमी संगमाच्या तटाचेर म्हणजे ज्या जाग्याचेर 3 नद्यांचो संगम जाता म्हणजे एक वटच्यान साळावलीची आसतली, मैनापी आसतली, ज्वारी आसतली, ह्या सगळ्या न्हंयचो संगम म्हणजे उगेच्यान आयिल्ली न्हंय ह्या न्हंयतल्यान एक ज्वारीचें मूख जाता. त्या ज्वारीच्या मुखाचेर आज थंय आरत्यो जातल्यो आनीक म्हणजे सागर आरती किंवा आमी ताका नदी आरती म्हणटात. म्हणजे जल हे अत्यंत म्हत्वाचें आमच्या पंचमहाभुतां भितर जल हाका खूब मोठें म्हत्व आसा आनी त्या दृश्टिकोनांतल्यान आयज हो सांगे हो आमी आतां संगम म्हणून पयलीं म्हणटाले आमी 3 नद्यांचो संगम आनी ते हळू हळू पुर्तुगीजांनी सांगेम केलें. आज संगमपुराचेर हो अद्वितीय असो कार्यक्रम जाता म्हणून खूब मनांतल्यान तुमच्या सगळ्यांचे परत एक फावटी हांव हांगा निमंत्रण दिता की फाल्यां सांजचे 6 वरांचेर तुमी सगळ्यांनी येवचें आनीक आमचे हे शिवसंस्कार कला दालन जें आसा ताचो जर तुमकां प्रचिती किंवा ते पळोवपाचें आसा जर जायत आयच्यान सुरू जाल्लें हें 22 तारीख पर्यंत आसा. सकाळ ते सांज पर्यंत आमच्या सगळ्या भुरग्यां कडेन मागता, जाणट्या कडेन मागता, शिवप्रेमी कडेन मागता ह्या दालन जें आमी कश्ट घेवन उबारलेलें आसा ताचो तुमी आस्वाद घेवचो. भाई आमी पळयतात नगरपालिकेच्या नेहरू पार्कांत जी आमचे महाराजांचे आरूढ अशे मुर्ती हें जाता फाल्यां अनावरण जाता. गोंयांत भितर ही मुर्ती नंबर 1 आसतली काय कितें? म्हाका तातूंत भितर दुबावूच ना कारण ह्या मुर्तीची जी भव्य दिव्यता आसा ती फक्त हायटीचेर आनी ताचे लांबी रुंदीचेर ना. तातूंत भितर जितकी आत्मीयता आसा आनी त्या मुर्तीचे भाव जेन्ना आमी पळयतात सगळे कडेन घोड्याचेर बशिल्ल्यो तलवार उगारून केल्ल्यो मुर्त्यो त्यो आसपाकच जाय. पूण सांग्या भितर प्रवेश करता आसतना आमकां सर्वधर्म समभाव म्हणून आमी मुखार वता आसतना सायडीन आमचे मिलाग्री सायबीणीचे चर्ची आसा आनी त्या चर्चे समोर एक शांत स्वभावाचो छत्रपती शिवाजी महाराज वो आमकां एक प्रशासन बेस्ट ऑफ द एडमिनिस्ट्रेशन दिवपा खातीर ज्या सिंहासनाचेर तो बसलो आसा सगळे लोकांक इक्वेलिटी सगळे लोकांक इन्क्लुझीव ह्या सगळ्यांक बरोबर घेवन वचपाचें सामर्थ्य ह्या मुर्तीच्या तोंडाचेर पळयलें जाल्यार दिसता. ह्या मुर्तीचे शांत स्वभावाचे आनीक शिवाजी महाराजांचे अनेक गूण आमी सदांच पळयतात की तो युद्धान भितर शौर्य ब्रेवेरी आसात
त्याच बरोबर ताचें ॲडमिनिस्ट्रेशन आसलें तें इतकें परफेक्ट आशिल्लें आनी तांचो शांत स्वभावूय तितकोच आशिल्लो. सगळ्या लोकांक सांबाळून घेवन वचपाचो एक संदेश ह्या मुर्तींतल्यान मेळटा. म्हणून एक वैशिश्ट्य आसा. एक 35 फूट उंचेची ही मुर्ती आसा ती सांगेकाराचें हे म्हाका दिसता की ह्या हातून ह्या सृश्टीन भितर खूब मोठें वैभव वाडयता.